नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत गोष्ट शेरा सव्वा शेर. गावाच्या शेजारी नानाकाकांचे सुंदर भाताचे शेत होते. नानाकाका साधे मेहनती शेतकरी होते. ते पांढरा शर्ट, लाल पगडी आणि धोतर घालत असत. हातात घुंगुरकाठी घेऊन ते रोज शेताच्या बांधावरून फिरत असत. त्या दिवशी सकाळी नानाकाका शेतात गेले. समोर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक वाऱ्यावर डोलत होते. ते आनंदाने म्हणाले, वा, यंदा तर भरघोस पीक येणार. वर्षभरासाठी धान्य मिळेल. नानकाका हळू एक गाणे गुणगुणू लागले. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. पण थोडे पुढे गेल्यावर त्यांना काहीतरी वेगळे दिसले. भाताच्या दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी होत होती. नानाकाका चिंतेने म्हणाले, अरे बापरे, हे काय झालं? थोडे लक्ष देऊन पाहिलं तर त्यांना समजले, उंदीर मामा शेतात धुमाकूळ घालत होते. नानाकाका विचार करू लागले, या उंदरापासून शेत कसं वाचवायचं? थोडा विचार केल्यावर त्यांनी एक हुशार प्रयोग करायचे ठरवले. शेताजवळच्या माळावर त्यांनी एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात एक मोठे पत्र्याचे पिंप ठेवले. पिंपात त्यांनी अर्धे पाणी भरले. पिंपाच्या तोंडावर त्यांनी एक लांब हलकी फळी ठेवली आणि त्या फळीच्या टोकाला त्यांनी गरमागरम तळलेली भजी ठेवली. आता बघूया उंदीर काय करतात. असे म्हणत नानाकाका घरी गेले. रात्र झाली. सगळीकडे शांतता पसरली. थोड्याच वेळात उंदराची टोळी बाहेर आली. भज्यांचा खमंग वास सगळीकडे पसरला होता. एक उंदीर म्हणाला, वा, किती छान वास येतोय. सगळे उंदीर धावत पिंपाजवळ आले. फळीच्या टोकाला भजी दिसतात ते धावले. 3-4 उंदीर पुढे गेले आणि अचानक फळी हलली. डक्कन सगळे उंदीर पाण्यात पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी नानाकाका उत्सुकतेने पिंपाजवळ गेले. पिंपात उंदीर पाहून ते आनंदाने म्हणाले, वा, माझी युक्ती कामाला आली. त्यांना खूप समाधान वाटले. संध्याकाळी त्यांनी पुन्हा नवीन भजी ठेवली आणि घरी गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नानाकाका पिंपाजवळ आले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. अरे, फळीवरची भजी गायब होती, पण पिंपात एकही उंदीर नव्हता. नानाकाका विचारात पडले, अरे हे कसं काय झालं? उंदीर तर खूप हुशार झालेले दिसतात. आता नानाकाका ठरवतायत, या रहस्याचा शोध आता घ्यायलाच पाहिजे, असं त्यांनी ठरवलं. तुम्हाला काय वाटतं? या गोष्टीमध्ये पुढे काय झालं असेल?